गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पाहू शकता तुम्ही, रात्री हे आणलं होतं अर्धा लिटर दूध. तर आता उन्हाळा असल्यामुळे भरपूर गरमी आहे, त्याच्यामुळे पाहू शकता हे दूध पूर्णपणे फाटले. रात्री गरम करून ठेवलं होतं, आत्ता गरम केलं. तर हे बघा, त्याच्यावरची वरची जी साय आली होती ती मी याच्यामध्ये काढून ठेवली आहे, म्हणजे नंतर तूप करण्यासाठी. तर आत्ता पुन्हा 1 लिटर दूध आणलेलं आहे ताजं. संध्याकाळी दूध आणत जर असाल ना, तर फॅनच्या हवेखाली किंवा फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये, नाहीतर मग खाली ताटातमध्ये पाणी ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पातेलं ठेवायचं. आमच्या इथे फ्रीज नाही आहे म्हणून हाच प्रकार घडलेला आहे. तर आता आपण याचं बनवणार आहोत पनीर. एकदम घट्ट दूध होतं आहे. तर आता गॅस सुरू करते. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लिंबू. लिंबाच्या ऐवजी तुम्ही लिंबू सत्व टाकलं तरी पण चालतं दूध फाडण्यासाठी. तर आता मी ह्याला गरम करून थोडंसं लिंबू टाकणार आहे आणि नंतर गाळून घेणार आहे. तर आता हे मी अर्ध लिंबू घेतलेलं आहे, याच्यामध्ये पिळूयात, जेणेकरून दूध व्यवस्थित फाटेल. पाणी एकीकडे आणि जे आपलं पनीर होणार असतं ते एकीकडे होईल. तर हे पाहू शकता तुम्ही, पातेलं घेतलेलं आहे मी इथे एक, आणि त्याच्यावरती ठेवलेली आहे चाळणी. चाळणीवरती आता एक सुती कपडा टाकायचा. तर मी ते एक रुमाल टाकते. तर आता याच्यामध्ये आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता, एकदम छान असं आपलं हे दूध फाटलेलं आहे. गॅस बंद करूयात. याच्यामध्ये टाकून घेऊयात. याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून आणखी धुवून काढायचं ते व्यवस्थित. आणि धुतल्यानंतर आता ह्यातलं पूर्ण पाणी आपल्याला याच्यामधलं काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, याच्यामधलं मी पूर्ण पाणी काढलेलं आहे. तरी पाहू शकता किती छान असं आपलं हे पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही पनीर मेकरमध्ये सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे आता इथे पनीर मेकर नाही आहे. आणि ह्याला असंच रुमालामध्ये बांधून ह्याच्यावर काहीतरी जास्त वजन ठेवून सुद्धा तुम्ही याच्यामधलं आणखी पाणी काढून एकदम असं चपटंसुद्धा करून घेऊ शकता. तरी मी याच्यावरती अजून झाकण ठेवून थोडंसं, याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणखी, तर मी हे झाकण ठेवून आणखी असं जास्त वजन ठेवून असं मी हे दाबून ठेवणार आहे, जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल. तर शेवटी मी तुम्हाला दाखवेलच नंतर. तर याच्यावरती मी काय करणार आहे, एखादा पोळपाट वगैरे मी असाच याच्यावरती दाबून ठेवणार आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, खाली पनीर ठेवलेलं आहे कापडामध्ये, नंतर वरून एक पोळपाट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आणखी वजनासाठी उकळी ठेवलेली आहे. तर आता आपण काढून पाहूया. मी 1 ते 1.5 तासासाठी असंच ठेवून दिलं होतं. तर आता मी याच्यावरती जी उकळी आणि पोळपाट ठेवलेला आहे ना, अगोदर उकळी आणि नंतर पोळपाट दोन्ही पण काढून घेतलं. चला तर मग आता पाहूया आपलं पनीर तयार झालं आहे की नाही. तर हे पाहू शकता, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते खरी प्लेटमध्ये नाही आलं, रुमाल असल्यामुळे रुमालामध्येच पूर्ण ते पाणी ऑब्झर्व झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे आपलं पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम असं म्हणजे घट्टसर झालेलं आहे, अजिबात मोकळं पण नाही झालं ते. तर आता आपण त्याला कट करून बघूयात. तर एकदम तुम्ही पाहू शकता, जे आपण विकतचं जसं पनीर आणतो ना तशा प्रकारेच हे पनीर कट होते. तर तुम्ही पाहू शकता, मी इथे चौकोनी आकारामध्ये हे पनीर कट करून घेते दोन्ही साईडने. तर घरी जर तुमचं असंच माझ्यासारखं जर दूध खराब झालं ना, तर कधीही टाकून देऊ नका. त्याच्यापासून पनीर बनवा किंवा पनीरची तुम्ही भुर्जीसुद्धा बनवू शकता. आणि तुम्हाला जर पनीर असं नसेल करायचं, तुम्ही याच्यापासून रसगुल्लेसुद्धा करू शकता.
म्हणजे असे भरपूर पदार्थ करता येतात. दूध फाटलं म्हणून घाबरून जायचं नाही किंवा म्हणजे वाईट वाटून द्यायचं नाही की आपलं दूध फाटलं आणि खराब झालं आता टाकून द्यावं लागेल. तर प्लीज असं करू नका, टाकून देऊ नका. तर याच्यापासून भरपूर असे पदार्थ तयार करता येतात. पनीर करता येतं, पनीरपासूनच भुर्जी करता येते किंवा रसगुल्लेसुद्धा करता येतात. आणखी पुन्हा तुम्ही ते ह्याचं हे पण करू शकता, म्हणजे तुम्ही कलाकंदसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे आपलं पनीर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर मी याचीच आज भाजी बनवणार आहे पनीरची. तर भाजी बनवेपर्यंत हे पनीर असंच आंबट वास येईल, त्यामुळे मी काय केलं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि असंच ठेवून दिलं.